ओबीसी आरक्षण बचावासाठी वर्ध्यात ओबीसी समाजानं मोर्चा काढला। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा निघाला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं अनुकंपा तसेच एमपीएससी तर्फे 171 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले। राज्य शासनाच्या नवीन अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार अनुकंपधारकांना नोकरीची संधी मिळाली। 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरणाचा मेळावा झाला। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार परिणय फुके यांनी हजेरी लावली। या मेळाव्यात शेतीच्या समस्यांबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं। मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। पंकजा मुंडेंनी शिर्डीच्या साईचं दर्शन घेतलं। गुरुस्थानाच्या पायरीवर भाऊक होत त्यांनी साई नामाचा जप केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। हेक्टरी 50,000 रुपये कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला। नांदेडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या, उपोषणकर्त्यांची ही मागणी आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरुणाचं उपोषण सुरू आहे। बीडच्या वडवणीच्या तिगाव वस्ती या ठिकाणी ग्रामस्थांना शेताकडे जायला पर्यायी पूल नसल्यामुळे नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागते। लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिक करतायत। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या 4 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानं ग्राम राजकारणात खळबळ उडाली आहे। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदस्यांनी घरकर न भरल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाले होते। त्यापैकी 5 पर्यटकांचे मृतदेह सापडले। उर्वरित 2 पर्यटकांचे मृतदेह समुद्र किनाऱ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्यात दिसून येत आले, तर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। जळगावात रोड रोलरचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला। जवळ कोणतंही वाहन नसल्यानं सुदैवानं मोठा अनर्थ टळला। दुपारी पांढुली गावातील शेतकरी श्री खंडू अर्जुन पवार यांच्यावर वाघानं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात पवार जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। देहूमध्ये शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीला स्थानिक महिलांनी जीवनदान दिलं। गाय टाकीत पडल्याचं लक्षात येताच महिलांनी तत्परता दाखवत पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे। पोलिसांनी तत्काळ मदत मागवत जेसीबीच्या सहाय्यानं टाकी फोडून गायीला बाहेर काढलं। आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी शासनाच्या पर्यावरण विभाग आणि पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा केली। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोलीतील लाडघर समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। 1 ऑक्टोबरपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला सुरुवात झाली असून जंगल सफारीला पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळतोय। वीकेंड असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता होती, मात्र सुरुवातीच्या दिवसातच जंगल सफारीकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे। सांगलीतील आटपाडी गावचे जावई असणाऱ्या शिवाजी पवार यांनी हेलिकॉप्टर विकत घेतलं। हेलिकॉप्टरमधून पत्नीसह सासरी येत त्यांनी आटपाडीत हेलिकॉप्टरचं पूजन केलं। हेलिकॉप्टरचं पूजन पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील काठापूर ग्रामीण भागात छकडी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 500 बैलगाडी मालकांनी सहभाग घेत आपली बैलगाडी पळवली। ही शर्यत पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली। बार्शी तालुक्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली। त्यामुळे आळगावाला उंबरगे गावाला जोडणारा चांदणी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला। भंडारा जिल्ह्यात 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। सध्या शेतकऱ्यांच्या धानपीक काही दिवसात कापणीला येणार आहे, त्यामुळे आता आलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। पंढरपुरात पहिल्या ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या 2 दिवसीय संमेलनानं संत ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी
विषयी सखोल आध्यात्मिक माहिती मिळाली अशी भावना भाविक भक्तांनी व्यक्त केली आहे। पंढरपुरात रुक्मिणीला देहुडा चरण पोशाखासह पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। श्री विठ्ठलास पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आला। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली।